आजच्या सोशल मीडियाच्या काळात कोण कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही। एक छोटासा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि एका रात्रीत एखादी व्यक्ती प्रसिद्ध होते। सध्या अशी चर्चा सुरू आहे काकी फेम वैदू म्हणजेच वैदही या अल्पवयीन मुलीची वाढदिवसाच्या पार्टीतील एक मजेशीर किस्सा सांगताना तिने वापरलेला एक अश्लील शब्द सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। काहींना तिची निरागस शैली आणि बोलण्याची पद्धत आवडली तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली। पण या व्हिडिओपेक्षा मोठा प्रश्न आहे अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारचे संवाद बोलवून घेणं योग्य आहे का? फक्त व्हायरल होण्यासाठीच मुलांचं बालपण वापरलं जात आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे समाजात नेमका कोणता संदेश जातो? चला याच विषयावर थोडं शांतपणे विचार करूया। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत। आज सोशल मीडियावर प्रत्येक जण व्हायरल होण्याचा प्रयत्न करत आहे। जास्त व्ह्यूज, जास्त फॉलोअर्स आणि जास्त प्रसिद्धी हीच अनेकांची धडपड झाली आहे। पण या शर्यतीत आता लहान मुलांनाही पुढे केलं जात आहे। त्यांना वेगवेगळे डायलॉग बोलायला सांगितले जातात आणि काही व्हिडिओ खरोखरच गोंडस आणि निरागस असतात। पण जेव्हा त्यांच्याकडून अश्लील शब्द किंवा मोठ्यांसारखे संवाद बोलवून घेतले जातात तेव्हा थोडा विचार करण्याची गरज आहे। कारण मुलांना त्या शब्दांचा अर्थ माहित नसतो, पण ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतात। मुलं म्हणजे मातीसारखी असतात, आपण जे शिकवतो तेच ती पटकन आत्मसात करतात। जर एखाद्या मुलाला एखादी शिवी बोलल्यामुळे लाखो लाईक्स मिळत असतील, लोक हसत असतील आणि त्यांचं कौतुक करत असतील तर त्या मुलाच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो की हेच योग्य आहे। हीच गोष्ट इतर मुलंही पाहतात आणि नकळत तसंच बोलायला लागतात। मुलांचे व्हिडिओ बनवणं चुकीचं नाही, त्यांच्या कला, गाणी, नृत्य, अभिनय किंवा निरागस क्षण लोकांपर्यंत शेअर करणं छानच आहे। पण प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुलांकडून त्यांच्या वयाला न शोभणारे संवाद बोलवून घेणं टाळायला हवं। कारण व्हिडिओ काही मिनिटांचा असतो पण त्याचा परिणाम अनेक वर्ष राहू शकतो। प्रेक्षक म्हणून आपली ही जबाबदारी आहे। आपण जे पाहतो, लाईक करतो आणि शेअर करतो त्यावरच सोशल मीडियाचे ट्रेंड ठरतात। जर आपण अशा व्हिडिओंना जास्त प्रसिद्धी दिली तर उद्या आणखी लोक तसाच कंटेंट तयार करतील। म्हणूनच आपण ही विचार करायला हवा आपण काय पाहतोय आणि काय पुढे पोहोचवत आहोत। जर कायद्याच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहायचं झालं तर भारतात मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे आहेत। त्यांचा मुख्य उद्देश एकच आहे, मुलांचं शोषण होऊ नये आणि त्यांचं बालपण सुरक्षित राहावं। म्हणूनच मुलांचा वापर असा कंटेंट तयार करण्यासाठी होऊ नये ज्यामुळे त्यांची प्रतिमा, मानसिक आरोग्य किंवा भविष्यातील आयुष्य प्रभावित होईल। वैदूचा व्हिडिओ पाहून काहींना हसू आलं, काहींना तो गोंडस वाटला तर काहींना तो अयोग्य वाटला। पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे, आज आपण मुलांना प्रसिद्ध करत आहोत की त्यांचं बालपण व्हायरल करत आहोत? लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स पुन्हा मिळू शकतात पण एकदा हरवलेलं बालपण परत मिळणार नाही। म्हणूनच कंटेंट तयार करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया, मुलांना स्टार बनवा पण त्यांच्या निरागसतेची किंमत मोजून नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।